मध्ये असते माझ्यासोबत नाईटला, कंपल्सरी नाईट. आणि जिकडे मी पहिले जॉब करत होते तिथं पण 7 वर्ष माझ्यासोबत बाय बायच म्हणते ऐका. तर पार्टीसाठी आलेले. हे बघा माझं तिथं हॉस्पिटल आहे, समोर गेलं की कार थांबली ना तिथे त्याच्या पुढं माझं हॉस्पिटल आहे. मी बाहेर आल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केलाय. घरी चालले आता, मस्त जेवलं, फुल बिर्याणी वगैरे सगळं खाल्लेलं आहे आणि मस्त पार्टी करून आता घरी निघले. नाईटला यायचं 8 वाजता, 3:45 वाजता मी आता घरी चालले. आता त्या साईडला जाऊन रिक्षा बघणार, दोघी रिक्षाने जाणार, ही तिथं उतरणार, मी पुढे चालत जाणार माझ्या घरी. लय सुस्त वाटायला लागलं नुसतं बाबा. गुड इव्हनिंग सगळ्यांना. काय तर झोपच जात नाही. मी हॉस्पिटलला गेलते, नर्सेस डे झाला त्याची आमच्या मॅडमने आम्हाला पार्टी दिली होती, सेलिब्रेशन होतं त्याचं. याच ड्रेसवर गेले त्या येऊन मी अशी झोपले ना, म्हणजे एवढं डोकं अंग दुखायले झोपून का कशाने माहित ना बाबा. उठू वाटेना मला इथनं, माहिती आहे का, त्या चादरीवर झोपल्या अशीच, मला उठू वाटेना झाले. मम्मी खाली गेली भाजीला आणायला, मम्मी पण झोपली होती तर बाजूलाच. म्हणजे असं वाटतं नको नको वाटायला मला उठायला. बापरे मला भयंकर डोकं दुखायले. मला असं वाटतं की माझा चष्माचा नंबर बघावं लागेल. लय डोकं दुखायला माझं यार. ऐक उठते पहिले बाबा. वही माझा अवतार लय भयंकर झाले मला, नुसतं डोकं दुखायला लागले बाबा. ऐक काय झालं ते समजून ना, लय भयंकर डोकं दुखायला लागले. आले तशी पडले मी इथे येऊन. पार्टी होती, मॅडमने बिर्याणी मागवली होती. ते कटलेट असतात ना तसे, ते वेगळेच होते काहीतरी, ते क्रिस्पीवाले एवढे असे फ्राय केलेले, तर ते होतं. आणि अजून काय होतं बरं, हां, आणि कोको कोला, केक कटिंग वगैरे. आणि नाही का तुम्ही तो रील बघितले असेल ना, म्हणजे मॅडमनी रील पण बनवली, प्रत्येकाला एक, म्हणजे नाही का जेवढा आपला जुना सगळा स्टाफ आहे ना, तर त्यांना एक कोडवर्ड दिलता की ही कशी आहे, अशा टाईपचा नाही का हॉस्पिटलमध्ये हे काय. तर तसं पण दिलं होतं आणि ते आम्ही एक एक येऊन नाही का, म्हणजे त्या केकमध्ये असं ठेवलं की मला काय दिलं वगैरे. तर मला मॅडमनी हुकमी एक्का असं ते कोडवर्ड दिलं होतं, ते घेतलं मी आणि मी लगेच केकमध्ये लावलं. त्याचा पण छोटासा मी एक व्हिडिओ ॲड करेन ह्याच्यामध्ये, फोटो घेतलाय तर मस्त. आणि जर ह्याच्यात ना ॲड केला ना इन्स्टावर, मी स्टोरीला पण लावले, तर त्याच्यात पण तुम्ही बघू. हो 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 ग लय आळस आलं यार मला. तर त्याच्यात पण तुम्ही बघू शकता. मस्त वाटलं, मस्त पार्टी एन्जॉय केली. आले, मला काय सुधरच ना बाबा. एक तर रिक्षाने आले तिथनं आणि मधनं चालतच यावं लागतं. तिथनं आले तशी तोंडावर हातावर पाणी घेतलं, पडले इथं. असाच अवतार बघा कसं झालंय माझा. आणि मला नाईटला जायचं आहे अजून. 4 वाजता आले, जे पडले, आता 5:30 वाजले. मला उठाव तर मम्मी म्हणलं, मम्मी मग अशी कानावरचा आवाज पडला की दिदे मी जाऊन येते. मम्मी आता मला बाहेरनं कडी लावून गेलेली आहे, माहिती आहे का. बाहेरनं मम्मीनी कडी लावली दरवाजाला आणि गेली. येईलच आता. तोरनं उठते, तोंड हातपाय धुते, जरा डोकं बिकं विचारते. चहा बनवलाय मम्मीनी. काळा चहा बनवलेला असेल तो गरम करते मस्त मी आणि पिते. जरा डोकं ठणकायचं राहीन, नंबर बघावं लागलं उद्या परवा जाऊन बघते. मम्मीने काळा चहा बनवलाय तो पिते मी. नंबर बघावं लागल मला, त्याशिवाय काय सतनागत होणार नाही माझी. कारण लय भयंकर मला त्रास व्हायला लागला. आता इथंच मी तोंड धुणार आहे आणि चहा पिते पहिले. माझं डोकं हे सगळं हे ठणकायला लागलं बेकार. उद्या मला पहिले नंबर चेक करावं लागते माझा चष्म्याचा बाबा. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करा यार. तुम्ही माझ्या ब्लॉगला कमेंट करत नाही आहेत. मी एवढं ब्लॉग बनवते तुमच्यासाठी की माधुरी काय करते नेमकं, तुम्हाला बघा असं वाटत असेल की माधुरी राहते कुठं, काय करते सध्या, असं बघावं वाटत असेल म्हणून मी ब्लॉग बनवते. पण तुम्ही यार मला कमेंटच करत नाहीत. आणि जेवढे पण इन्स्टाला पण आहेत त्यांना पण मी सांगतेय, पण माहीत नाही होप्सो आता. पण कमेंट करायला विसरू नका सगळ्यांनी. ब्लॉग कसे आहेत ते सांगा सगळ्यांनी मला कमेंट करून. हे हसणं आहे आमचं, माहितीये का. हस रे सोन्या, जरा हस रे सोन्या, हसले पोरगा ऐका. सोन्या येणार आहे, हसणार आहे जरा. कसं हसतो रे, हा फोटो काढताना हस म्हणलं की हा हे असं हसणं. काय बोलायचं आता. इर सोन्या, ही लॉक चालू इर नको करतो रे. चला बाबा, मला अजून एकदा तोंड धुवावं लागतं वाटतं. पटकन कपडे बदलते, तोंड धुते
डायरेक्ट रपाटात हॉस्पिटलला निघायचंय, कारण 7 वाजलेले 7:15 मी आवरायला घेते, ड्रेस बदलते, तोंड हात पाय धुते, गपचूप कडे हॉस्पिटलला निघते. ए चल रे सोन्या, अयो ढग कसलं भारी झालंय बघा, माग बघा ढग, कालपासून असा नजारा भेटायला ढग कसलं भारी आहे. खिडकीतनं लय भारी वाटतं. मी आता पण या खिडकीतच आमच्या थांबले होते बरं का, अशी मस्त वाटतं बघायला. सोन्या काय आणलं खायला? बघू ना रे, काय दाखवतो? तिथं थांबू का? बर मला इथंच थांबायला सांगितले बरं का त्यानं, तिथंच थांब म्हण, दाखवतो तुला काय आणलंय खायला म्हण. आणणार रे लवकर, खायला काय आणलंय तू? मला पण आणलंय का रे? बघू 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 बघू, लवकर दाखव. हा इथंच थांबले मी, लवकर या तू. मम्मा जरा टीव्हीचा आवाज कम कर, माझा सगळा फोन देतो बोलला ना तू खायला, मला देतो, मला नेटच काय नाही. पोरग भावाचं पोरग पण लय चालू आहे बरं. हा का एवढंच खाऊ अजून देत नाही एवढंच. बाई बघा ही काय खायचं नेमकं आता, एवढंच खायचं. बाया ह्याचं नाक घ्या कापून, या नकट्या नाकाचं पोराचं ह्याचं नाक घ्यावं कापून जरा. अगं